गोविंदगिरी महाराजांना अटक करण्यासाठी वारकरी धर्म परिषदेचा रास्ता रोको। बुलढाणा मलकापूर हायवेवर शेकडो वारकरी रस्त्यावर उतरले। कारवाई न झाल्यास वारकरी धर्म परिषद आणखी आक्रमक आंदोलन करेल। ज्ञानोबा तुकोबा आणि ज्ञानेश्वरी तुकाराम गाथेबद्दल कथित अभद्र वक्तव्य करणाऱ्या गोविंदगिरी महाराज उर्फ किशोर व्यास यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात यावे, यासाठी वारकरी धर्म परिषद आक्रमक झाली आहे। अयोध्यातील राम मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष किशोर व्यास उर्फ गोविंदगिरी महाराज यांना अटक करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी वारकरी धर्म परिषदेच्या वतीने राज्यभर तीव्र निषेध करण्यात येत आहे। सामाजिक तेढ निर्माण करणे, दंगली घडवण्याचा प्रयास करणे, राष्ट्रसंतांचा अवमान करणे यासह विविध गुन्हे किशोर व्यास यांच्यावर दाखल करावे, अन्यथा महाराष्ट्रात वारकरी धर्म परिषद आणखी तीव्र आक्रमक आंदोलन करेल, असा इशारा वारकरी धर्म परिषदेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी वारकरी धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वारकरी भूषण हरिभक्त पारायण वासुदेव महाराज शास्त्री, वारकरी धर्म परिषदेचे मुख्य संयोजक हरिभक्त पारायण ॲडव्होकेट सतीश चंद्र पाटील, हरिभक्त पारायण सचिन महाराज एरळीकर, हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज राऊत, हरिभक्त पारायण परमेश्वर महाराज धनोकार, हरिभक्त पारायण राहुल महाराज बाकीकर, हरिभक्त पारायण शंकर महाराज शिमरे, हरिभक्त पारायण नीनाजी महाराज खोडके, गोविंद महाराज शिबरे यांच्यासह शेकडो वारकरी 3 मार्चला दुपारी मलकापूर बुलढाणा महामार्गावर वाघजाळ फाटानजीक रस्त्यावर उतरत रास्ता रोको करीत व निदर्शने केली। वारकरी धर्म परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जवळपास अर्धा तास रास्ता रोको निदर्शने करीत चक्काजाम केला होता। किशोरजी व्यास उर्फ गोविंदगिरीजी महाराजांना अटक झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे यासह ज्ञानोबा तुकोबांचा गजर करत तीव्र निषेध करत आंदोलन रास्ता रोको करण्यात आलं। यावेळी आंदोलनस्थळी बोराखेडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी निवेदन स्वीकारले। ठाणेदार मार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन देत गुन्हे दाखल करण्याची तक्रार सुद्धा सादर केली आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार, बुलढाणा।